एके संघर्षाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर चुलीवरली पापडाला टेस्ट खूप छान लागते चुलीवरच्या पापडाची, पण असं गॅसवरल्या काय तेवढी चव वगैरे लागत नाही. पापड्या वगैरे भाजून घेतल्या, मला खूप आवडतात. त्यानंतर असं माझी भाची आणि माझा मुलगा खेळत होते हडेलाप. पहिला हडेलाप असे खेळ खूप जास्त होते. आता मुलांना मोबाईल पुढे खेळ काही आठवतच नाही आहेत. मोबाईल खूप हे झाला आहे, मुलांना कनेक्ट झाला आहे खेळापेक्षा जास्त. पहिल्या मुलांना खेळ जास्त महत्त्वाचा होता. आताच्या मुलांना जास्त महत्त्वाचं झालं आहे मोबाईल, टी व्ही. पण खूप छान होतं हे असं खेळ म्हटलं की शरीरासाठी व्यायाम वगैरे होता. पण आता कंटिन्यू मोबाईलमध्ये बसून करून का नाही, आता शरीरावर परिणाम होत आहेत, दुखायला सुरू होत आहे लवकर. हात दुख, पाय दुख किंवा मान वगैरे दुखती मोबाईलनं. त्यानंतर रविवार वगैरे होता, लगेच मी सासरी आलते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग व्हिडिओ करायला घेतला. त्या दिवशी मला काही व्हिडिओ अपलोड वगैरे करायला झालाच नाही. त्यानंतर सूर्यनारायणची अशी पूजा वगैरे करून घेतली. तुम्ही कशी करता सूर्यनारायणची पूजा तर मला कमेंट करून सांगा. तुम्ही ताई, आम्ही म्हणजे सूर्य कोणी का नाही असा कुंकवाचा वगैरे काढतो, पण आमच्या इकडं का नाही रांगोळीचाच काढतात, म्हणून मी रांगोळीचाच सूर्य वगैरे काढून घेतला. त्यानंतर छानपैकी अशी पूजा वगैरे करायला घेतली. ह्याला खूप असतात गाजर, वटाणे, हरभरा, पुन्हा नंतर तिळं पण खातात. जे नवीन म्हणजे डहाळ हे कामून आहे पूजाचं ते माहीत नाही महत्त्व मला, पण पहिल्यापासून रीत आली आहे. डाळ, गाजर, वटाणे, पेरू वगैरे पूजासाठी वापरले जातात. त्यानंतर मी वस्त्र वगैरे केलते. त्यानंतर 2 मंगळसूत्राच्या वाट्या पण केलत्या. ते लाल दिसायले का चपटं, ते ह्याचेत मी आपल्या कापसाचे केलते. एक आपले एक हळदीचा आणि एक कुंकवाचा केलता. त्यानंतर जोडवे वगैरे करायला घेतले होते. छानपैकी अशी पूजा म्हणजे रविवारची पूजा खूप सुवासनीसाठी चांगली मानली जाते. मी सगळ्या फळांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं होतं. ऊस, सगळ्या गाजर वगैरे, पुन्हा संत्रे वगैरे सर्व काही दिलते. मी विकतच आणलं होतं सर्व काही, फक्त ऊस मी घरचा आणला होता. तर पण एकच ऊस होता येताना. ज्यावेळेस मला इकडे यायचं होतं त्यावेळेस एकच तेवढाच ऊस होता. मग ते ऊस वगैरे घेऊन आलते. आणि असं बसनं वगैरे यायचं म्हटलं की असे ऊस हे घेऊन येता येत नाहीत, गाडीनं वगैरे घेऊन येऊ शकतं माणूस. मी बसनं वगैरे आलते, त्याच्यामुळे मला काही जास्त मोठा वगैरे ऊस घेऊन येता आला नाही. तर मग चला, तर मग एके संघर्षासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी पूजा कशी वाटली, माझं गावाकडलं कसं वाटलं तर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावातून पाहताय ते पण कमेंटमधून सांगा, जेणेकरून मला बी कळेल माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. तर चला मग. आणि ह्याला जोडवे वगैरे पण करतात, ज्यांचं लग्न वगैरे झाले का त्यांनी जोडवे किंवा पुन्हा हळदी कुंकाच्या ह्या आपलं मंगळसूत्राच्या वाट्यात त्या मी केल्या आहेत. कुठं कुठं करतात, कुठं कुठं नाही करीत, पण मी त्या माझी आई करत होती म्हणून. तर छानपैकी मी गावाकडून फुलं वगैरे आणले होते. त्यानंतर मग फुलं गावाकडे इथं काही फुलं वगैरे भेटत नाहीत मला. इथं फुलं घ्यायचे म्हटलं का विकतच आणावं लागते. मग आलं तर लगेच दुसऱ्या दिवशी कोण लगेच फुलं वगैरे आणून देणार होतं, त्याच्यामुळं गावाकडे भरपूर फुलं होते. तरी पण काही जणांना घेऊन गेले ते रविवारसाठी. ही फुलं म्हणजे वापरतात ना येलो कलरची हे. नंतर आरती वगैरे करून घेतली. मग काजूची भाजी करायची होती. मला काही माळवं नव्हतं घरी तेवढं. टमाटं हे टाकून मला काजूची करायची होती. त्यानंतर कांदा पेस्ट काढली, कांदा, अद्रक, लसूण छानपैकी एक भांड्यात मी सर्व काही मिक्सर काढून घेतलं. त्यानंतर अर्ध टमाटं वापरलं. जास्त टमाटं वापरलं की मग आंबट वगैरे भाजी होती. आंबट काय आमच्यात जास्त आवडत नाही, गोड बी नाही आंबट बी नाही, तिखट लागतं जास्त. छानपैकी ही परतून घेतली टमाट्याची. म्हणजे एका आईचं म्हणा आयुष्य सर्व काही ह्याच्यातच जातं कामामध्ये. पण एकदा सवय लागली का कामाचं काही वाटत नाही. पण माहेरात गेलं का खूप कंटाळा येतो बरं का कामाचा. मला तर खूप येतो. तेवढं काही काम करायची इच्छा वगैरे होत नाही, मी करत पण नसते तेवढं. माझं बाळाचं वगैरे करून घ्यायचं असतं. त्यानंतर असं मग छानपैकी परतून घेतला. मी ह्याच्यात पेस्ट हे पण टाकलं आहे काजूचं बारीक करून. त्यानंतर वटाणे, छोले आता थंडीच्या दिवसात खूप छान असतात. वटाणे आता कशात बी पण ह्याच्यात बी टाकतात.
पनीरची पण करते. पनीरची ह्याला मी काय दही वापरते, पण ह्याला काय दही वगैरे वापरलं नाही मी. फक्त मी ह्याच्यामध्ये का नाही काजूची पेस्ट टाकली आहे. आपले काजू आहेत का त्याची, हां, ही असं पेस्ट करून टाकली होती मिक्सरवाटा काढून, कारण की छान आळून वगैरे भाजी येते. काजूचं पेस्ट वगैरे टाकल्यास आपण त्याला थोडक्यात पीठ सध्या म्हणू शकतो काजूचं. छानपैकी मिक्स करून घेतली. मला काही व्हिडिओ तेवढे करणं झालेच नाही, तर अशात गावाकडून आलते. तिथे व्हिडिओ केले पण एडिट करायचा खूप कंटाळा आलता. पुन्हा खूप असं तिला खूप शांत वातावरण वगैरे लागतं, मग मी काही केलेच नाही. चला म्हटलं तिकडे गेलेसच करू, इथे एकटे असल्यामुळं तेवढं काही गर्दा वगैरे नसतो. गावाकडे म्हटलं की गर्दा वगैरे असतो, त्याच्यामुळं नको म्हटलं. हे पहा कशी छान झाली भाजी, खूप छान दिसायली. या खायला नक्की. अशा भाज्या खायचं म्हणलं का पोळी गरम गरम पाहिजे, त्यावेळेस भाज्याला ह्या चव लागती. पोळी वगैरे गरम नसली का तर नसता अशी पोळी पण कडक तव्यावर करून खा, खूप छान लागते. ह्या भाजीसोबत टेस्टी लागते. उपवास वगैरे होता, त्यामुळं मी भाजी वगैरे करायला घेतली अशी काजूची वगैरे. जास्त पनीरची वगैरे करत नसते मी, पण काजूची हे करत असते. आवडती ना घरी पण. त्यानंतर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या. बाय.